पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांच्या वेळेला शरद पवार यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत असं शरद पवारांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं असं पवारांचं म्हणणं आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी हे विधान केलेलं आहे। पत्रकारांसोबत अनौपचारिक वार्ता करत असताना शरद पवारांचे विधान। यावेळेला शरद पवार काय म्हणाले तर आतापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। माझी इच्छा आहे की मविया म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढाव्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढाव्यात असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत असं पवारांनी अनौपचारिक चर्चांच्या वेळेला वक्तव्य केलेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, विशाली, शरद पवार अनौपचारिक गप्पांमध्ये काही महत्वाची खुलासे करताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शरद पवारांचा गट नेमक्या कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाईल या संदर्भात ज्यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न केला असता महाविकास आघाडी म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचं आहे, मात्र यापुढची नेमकी काय गणितं असतील ते माहिती नाहीये। सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या संदर्भातल्या चर्चा सुरू म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत। या संदर्भात देखील शरद पवारांना विचारलं असता शरद पवारांनी सांगितलं की राज ठाकरे यांच्या सभांना राज्यभरात गर्दी होत असते मात्र या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होताना दिसत नाही असं या मागचा अनुभव असल्याचं सुद्धा शरद पवारांनी सांगितलेलं आहे। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र जी काही गर्दी त्या सभांना होत असते त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करताना पाहायला मिळतात, कारण या मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीचे जे काही निकाल आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटलेली असताना देखील शिवसेनेला आणि एकूणच उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीची मतं मिळालेली आहेत त्याचा देखील उल्लेख या अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी केलेला आहे। मात्र एक आहे की ज्या पद्धतीने शरद पवारांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जायची त्यांची तयारी आहे, मात्र इतर जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांची नेमकी काय भूमिका आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाहीये। त्यामुळे या संदर्भात देखील शरद पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीने राज आणि उद्धव यांचं एकत्र येण्यावरती शरद पवारांचं हे मोठं भाष्य म्हणता येईल। ज्या पद्धतीने राज ठाकरे जरी उद्धव ठाकरेंसोबत आले तरी सुद्धा राज ठाकरेंसोबत असणारी जी काही गर्दी आहे ती कितपत त्याचा या दोघांना त्याचा फायदा होईल असा सुद्धा मुद्दा या ठिकाणी शरद पवारांनी या अनौपचारिक गप्पांमध्ये मांडलेला आहे। त्यामुळे एकत्र आल्यानंतर नेमका किती फायदा होईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत की एकूणच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील या संदर्भात सातत्याने आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात। आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी तर काल वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे तसंच होईल, त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहिती।